मला माझी यात्रा अर्धवट सोडून यावं लागलं, कारण मला एक दृष्टांत झाला। एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे आलोय। या ना, आपण आत या, बसा, या। गुरुजी, काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची असं म्हणालात, पण म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही ना? घाबरण्याचीच गोष्ट आहे। तुमच्या मोठ्या नातीवर एक मोठं संकट कोसळणार आहे। गुरुजी, मी तर देवीकडे सतत प्रार्थना करत असते की माझी मोठी नात जिथे असेल तिथे सुखरूप असू दे आणि ती लवकरात लवकर आम्हाला भेटू दे। ती या घराची खरी वारसदार आहे, तिची आमची भेट होऊ दे, ती या घरी येऊ दे। आणि हे तुम्ही काय सांगताय? पण मग ते संकट टळावं म्हणून काही उपाय असेल ना गुरुजी? म्हणजे काही पूजा, होम, काही तरी करता येईल ना? ए बघा, कुठलंही कठीण व्रत असेल तरी सांगा मला, मी माझ्या नातीच्या जीवासाठी काही करायला तयार आहे। तुम्ही उपाय सुचवा आणि तिला वाचवा गुरुजी। ताई, तुम्ही आधी शांत व्हा बघू, शांत व्हा। तुमच्या मनाची घालमेल मी समजू शकतो, अहो, पण म्हणून तर मी तुम्हाला सावध करण्यासाठी आलोय ना। आणि हे बघा, तुम्हाला खूप काही करण्याची गरजच नाहीये। मी तुम्हाला रक्षामंत्र दिलाय ना, सातत्याने त्या मंत्राचं पठण करा म्हणजे झालं। देव पाठीशी आहे। आपण म्हणतो ना, देव तारी त्याला कोण मारी, पण नशिबाचे भोग भोगावे लागतातच। या सगळ्या संकट काळात देवच तिला मार्ग दाखवेल। तुम्ही निश्चिंत राहा। तुम्ही फक्त एक गोष्ट करा, तिच्यासाठी सतत, अगदी सतत प्रार्थना करा। येऊ आम्ही? हो गुरुजी। ऑल सेट। आता त्या कमलीने त्यात पाणी टाकलं की धमाकवणार। धमाका झालाच पाहिजे। गुरुजी, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे। विचारा। आईंची मोठी नात कोण आहे आणि कुठे आहे, तुम्हाला माहिती आहे? हो, माहिती आहे ताई। मी या कुटुंबाचा कुलगुरू आहे आणि कुलगुरू या नात्याने या कुटुंबाविषयी मला सगळीच माहिती आहे। पण त्याही आधी मी फक्त आणि फक्त माझ्या देवाचा भक्त आहे, आणि देवाला तर सगळंच ठाऊक असतं, सगळ्यांच्याच विषयी। त्यामुळे तुमच्याही विषयी देवाला सगळंच ठाऊक असणार का?